नाही ना म्हणलं तरी लावलं कामाला त्याला. नाही पोळ्या लाटायला आवडते त्यात है ना. तरी तर चालू आहे पुरणाची पोळी लाटायला, इकडं भाजायला, आणि इथं पापड्या वितळून झाले त्या. पाटी भरून भज्याचं पीठ भिजवून ठेवलंय, गरमागरम तळायचं आणि पोळी खायची परत. आणि आता तुम्ही म्हणलं होतं आमरस करायचा, काय झालं? करायचंय करायचंय आमरस पोळी आहे ग. असा आहे विषय. काय चालू आहे तुमचं? योगा चालू आहे. तर चालू द्या. आता पोळ्या हे झाल्यावर, सगळं नियोजन झाल्यावर, सगळी गोळा मिळून बसल्यावर बी दाखवतो आम्ही काय 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 केलेलं आहे. चला म्हणल्याप्रमाणे चालू झालं बघा भज्जे सोडायला. कसं आहे तर भज्जे, आणि इथं केलं धोंड. धोंड्याच्या महिन्यात जावाय आलाय धोंड खायला म्हणून. इथं ताई आलत्या वट्टी भरायला त्याची, आता नवीन निघालंय म्हणून, मग त्यासोबतच आता जावाय बी आलाय. मग जावायला आता आलेलं असंच पाठवायचं. मग तसं पाठवा असते काय. हा एकदा तर करावं की जावायला. है ना. म्हणून केलं बाय सासूबाईनं जावायला दोंड. आता हा ना फेकून आम्ही काय आवर्जून दोंड महिन्यात आलं नाही, खरं तर खास करून आम्ही आईची वटी भरायची निघले म्हणून आली. तर चला मग आता झालंय स्वयंपाक झाले तर जमाय आता जेवण करायचंय. मस्तपैकी पुरणपोळी लय दिवसात नाही तर पांढरत दिसते. आतमध्ये सगळी आहे ती, तिथनं गपचूप भाजा उचलून आणला गरम गरम. बाहेरून खा, गरम गरम भजायला भारी लागतो. चुरून आणलं खायचं का तुला? म्हणल्याप्रमाणे आमचं जेवण चालू झाली बघा. पुरणपोळीची इथं केला आंबरस केलाय, येळवणी, इथं भजे पापड्या, छान असं पोळ्या, आणि इथं चमकणारी चेन. जावं आता काय राहत नाही, थांबत नाही जागेवर. काय खरं आहे.